नमस्कार मित्रांनो, मी निलेश तावरे आपल्या जीवनज्ञान, ज्योतिष, वास्तू आणि अंकशास्त्र या चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. आपण पाहत आहोत की भगवद्गीतेचा मानवी जीवनावर कसा परिणाम होत आहे. मित्रांनो, मागच्या भागात आपण गीतेची ओळख पाहिली की गीतेतील 18 अध्याय, मग ते त्वम, तत्व, असी या 3 पार्टमध्ये कसे विभागले गेले आहेत आणि सृष्टीच्या असणाऱ्या 3 गुणांच्या आधारे म्हणजेच सत्व, रजस, तमस या 3 गुणांच्या आधारे मनुष्यामध्ये असणारे दैवी गुण तसेच आसुरी गुण आपणास कशा पद्धतीने पाहावयास मिळतात. आता अनेकांना असा सुद्धा प्रश्न पडला असेल की हे गीतेचे ज्ञान तर परमेश्वराने युद्धभूमीवर सांगितले, मग त्याचा सध्याच्या जीवनात कसा प्रभाव पडेल? तर मित्रांनो, आज प्रत्येकाच्या हृदयाच्या कुरुक्षेत्रामध्ये एक दुर्योधन आहे बरं का. त्याला सर्वोच्च शक्तिमान बनायचे आहे आणि त्यासाठी सध्या प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या कर्तृत्वावर नव्हे तर दुसऱ्याच्या यशावर दुःखी आहे आणि त्यासाठी या गीतेचा ज्ञानाचा आपणाला खूप उपयोग होणार आहे बरं का. याचाच अर्थ परमेश्वराला आपण फक्त भक्तीने प्रसन्न करता येत नाही, तर तुम्ही कर्मयोगाने तसेच ज्ञानयोगाने सुद्धा प्रसन्न करू शकता. म्हणजेच सरकारी नोकरी करणाऱ्या एका शिपायापासून ते मोठमोठ्या खाजगी कंपनीत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांपर्यंत, तसेच एखाद्या व्यक्तीचा कोणताही व्यवसाय असो, म्हणजेच या जगात एक सुई तयार करणाऱ्या व्यक्तीपासून ते पंतप्रधान पदावर काम करणाऱ्या व्यक्तींपर्यंत जर प्रत्येकाने असे ठरवून काम केले की या जन्मात मला जे काम परमेश्वराने दिले आहे, म्हणजेच मी जे काम करून माझ्या कुटुंबाचा अर्थार्जन करत आहे, हे काम मला माझ्या मागील जन्माच्या पूर्वपुण्याईनेच्या आधारावर मिळालेले आहे आणि जर या जन्मात मला या कर्माचा अर्थ समजला नाही तर पुढील जन्मात माझे पतन होणार हे निश्चितच. आणि जर मला या जन्मातील मी करत असलेल्या कामाचा बोध झाला की हे काम मी करत नसून परमेश्वर माझ्याकडून ते करून घेत आहे आणि मला जर हे काम परमेश्वराने दिले आहे ते माझ्या मागील जन्माचे फळ आहे आणि मी हे काम पूर्ण श्रद्धेने करून माझे पुढील जन्मातील यशाची दारे मी आत्तापासूनच उघडी करत आहे, अशा विचारांनी जर प्रत्येक व्यक्तीने काम केले तर या जगात स्वर्गाची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, प्रत्येकाने भक्तियोगाच्या जोरावर मिळवलेल्या ज्ञानाच्या आधारे जर आपले नियतकर्म केले तर आपल्या यशाचा दरवाजा उघडलाच समजा आणि परमेश्वराने उघडलेला यशाचा दरवाजा या जन्मात कोणीही बंद करू शकत नाही. आणि असा जर कोणी प्रयत्न करत असेल तर त्यांनी असे समजावे, पुढील जन्मी आपले पतन होणार निश्चितच. भगवद्गीतेतील 15व्या अध्यायातील एक श्लोक आहे, 10वा श्लोक आहे की उत्क्रामंतं स्थितं वापि भुंजानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुष. म्हणजेच जीव आपल्या देहाचा त्याग कसा करतो तसेच प्राकृतिक गुणांच्या म्हणजेच सत्व, रजस, तमस गुणांच्या प्रभावामुळे तो कोणत्या प्रकारच्या देहाचा उपभोग घेतो हे मूर्ख लोक जाणू शकत नाहीत. म्हणूनच ते असे म्हणतात, मी रोज या देवाची पूजा करतो किंवा त्या देवाला साकडे घालतो किंवा मी त्या देवाचा उपवास करतो तरी देव मला पावत नाही आणि माझ्या शत्रूलाच देव पावतो, त्यालाच सर्व सुख मिळतात आणि ते मिळत पण आहेत आणि मलाच फक्त त्रास मिळत आहे किंवा मला अशा घरात जन्माला घातले आहे जिथे माझ्या प्रगतीला वाव मिळत नाही. अशा लोकांना भगवद्गीतेतील 17व्या अध्यायातील 19व्या श्लोकात परमेश्वराने सांगितले आहे की मूढग्राहेनात्मनो यत्पीडया क्रियते तपः परस्यो साधनार्थं वा तत्ताम समुदारुतम. म्हणजेच जी पूजा मूर्खपणाने किंवा हट्टाला पेटून मन, वाणी आणि शरीर यांना कष्ट देऊन
किंवा दुसऱ्यांचे अनिष्ट करण्यासाठी केली जाते, परमेश्वराने त्या पूजेला तामसिक पूजा म्हणले आहे. अशा प्रकारे कोणी भक्त जर पूजा करत असेल तर परमेश्वर त्याचे पुढील जन्मीच नव्हे तर या जन्मात पतन करणार हे निश्चितच. यासाठी भगवद्गीता म्हणते की अशा बुरसटलेल्या विचारांना जर आपण धरून बसलो तर काय उपयोग? मग देवाला रोज दोष देऊन चालेल का? नाही ना. मग आपल्याला आपल्यातच बदल करायला हवा ना. तर मग तुम्ही तयार आहात ना बदल करायला? चला तर मग माझ्यासोबत या प्रवासामध्ये आपल्या प्रश्नांची उत्तरे हुडकण्यासाठी आणि शोधू आपण आपल्या प्रश्नांची उत्तरे. यासाठी आपल्या जीवनज्ञान, ज्योतिष, वास्तू आणि अंकशास्त्र या चॅनेलला लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात. नमस्कार.